शेतकऱ्याकडून म्हणजे जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने साहेब यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यात मुख्य ज्या प्रेयर आहे त्या 3 आहे। त्यात FRP जो 8.5% असावा, जेणेकरून जे शेतकरी आहे ऊस उत्पादक शेतकरी त्यांना 1500 ते 1600 पर्यंत प्रति टन जास्त भाव मिळेल। आणि जे वेस्टर्न महाराष्ट्रामधले पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी सोडून जे रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यातले विदर्भातले अन्य भागातले त्यांना आणखीन 305 रुपये जो लॉस आहे अजूनपर्यंत तो सुद्धा जास्त मिळेल। म्हणजेच 1300 ते 1500 पर्यंत सरासरी महाराष्ट्रात 1600 पर्यंत प्रति टन ऊसाला जास्त भाव मिळेल। आणि शेतकऱ्याला जर सध्या 3000 भाव मिळत असेल तर तो 4500 म्हणजे 4500-600 भाव मिळू शकतो। त्यात जो FRP म्हणजेच मराठीत उचित लाभकारी मूल्य त्याला म्हणतात, तो जर वाढला तर भाव कमी होतो। तसंच जे केंद्र शासनाचे कृषी मूल्य आयोग आहे त्यांनी निर्धारित केलेला 10.25 तो 8.5 असावा अशी आपली मुख्य मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की जो घरेलू साखर आहे आणि अन्य साखर म्हणजेच डोमेस्टिक शुगर आणि अदर शुगर, त्यात व्यापारी म्हणजे कमर्शियल शुगरमध्ये अनेक शुगर वापरली जाते, त्याचा भाव वेगळा असावा आणि जे किचन शुगर आहे त्याचा भाव वेगळा असावा, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल। आणि जे ग्राहक आहे साखरेचे, जे घरेलू साखर वापरतात त्यांनासुद्धा उचित दरामध्ये साखर मिळेल। आणि जे कमर्शियल रेट आहे ते त्यांना जास्त भावाने साखर विकल्यामुळं ऊस उत्पादकाला निश्चित प्रकारे फायदा होईल सर्व देशातल्या। आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखरेचा रेट असावा। त्याचबरोबर ऊस उत्पादक आहे त्यांनासुद्धा प्रति टन ऊसाच्या उत्पादनाच्या हिशोबाने भाव वाढावा। आता मागच्या काही वर्षामध्ये 70% ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याला खर्च येतो, म्हणजे ऊस उत्पादन खर्च जो आहे तो वाढला पण भाव तेवढाच राहिला, त्या कारणाने शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान होतं। जो FRPचा विषय तो मुख्य आहे। त्याचबरोबर घरेलू शुगर आणि अदर शुगरमध्ये तो एक भावाच्या संदर्भातला हा आमचा एक जी प्रेयरमध्ये ती 2nd नंबरची प्रेयर आहे। आणि ऊस उत्पादनाच्या खर्चाच्या तुलनेने शेतकऱ्याला प्रति टन ऊसाचा दर निश्चित करावा, ही अशा 3 मागण्या आम्ही मुख्य केलेल्या आहे। आणि अदर ज्या रिलेव्हंट मागण्या आहे शेतकऱ्याच्या समस्या त्यात मांडलेल्या आहे। आम्ही शेतकऱ्यांना उचित दर प्रति टन मिळावा या आशेने आणि संपूर्ण देशात त्याचा लाभ निश्चित व्हावा या हेतूने माननीय सर्वोच्च न्यायालयात ही याचिका करण्यात आली आहे। सातत्याने असं म्हटलं